पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपण पाहिले शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग तैनात आहे आणि स्ट्रायकर बॅट्समन समीर मात्रे ज्या समीरच्या बॅट मधून आज धावा 6चा पाडा बोलतायत चौकारांचा पाडा बोलतायत तो गोल बॅटिंगला सध्या तयार आहे गोलंदाजी मार्कवर पहिला बॉलर संदेश पाटीलचा पहिला बॉल ओ पहिलाच बॉल पुल केलाय पहिला बॉल सक्सेसफुल बॉल सीमारेषा पार चौकार थँक्यू डीजे पहिल्याच बॉलवर बाउंड्रीने गाठली सीमा रेषेची वेस आणि आता गोलंदाजाला अनिल का फेस पहिल्या बॉलवर आलाय चौकार इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर पहिल्याच बॉलवर इंटेन्शन क्लिअर केलेत 3 बॉल मध्ये 3 विकेट साठी आदरणीय गजाननजी मात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ओ दुसरा देखील बॉल त्याच धाटणीचा होता राईट सरप्राइजिंग डिलिव्हरी स्वतःवर थोडासा नाराज आहे तो देखील सांगतोय हा बॉल माझ्याकडून सुटलायलाच नको होता कारण अशा प्रकारच्या फटके मारण्यामध्ये समीर फार माहिर आहे तो निष्णात आहे आणि ते पोटेन्शियल देखील त्याच्याकडे आहे आणि आता तो बॉल आलाय डॉट पहिल्या बॉलवर दहशत राहिली फलंदाजाची दुसऱ्यावर कमबॅक करतोय गोलंदाज त्याने टाकलाय डॉट बॉल संदेश पाटील आपल्या संघासाठी आज चांगली गोलंदाजी करायची आहे टप्प्यावरची गोलंदाजी करायची आहे कार्यक्रम तर बॅट्समनचाच करायचा आहे आणि त्यासाठी तो सज्ज आहे संदेश पाटील संदेश टू समीर एस्पेक्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगत असताना ओ बैठक फटका मारण्याचा प्रयत्न थर्ड मॅनला चाललाय बॉल क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली एकाने बॉलला अडवले तोपर्यंत सिंगल काढले दुसऱ्यासाठी नाही दुसऱ्यासाठी नकोच सांगितलंय वेट अँड वॉच ची भूमिका कारण मैदानावर दोघांना देखील माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे सिर सलामत तो पगडी 50 4 षटकांचा खेळ आहे शेवटपर्यंत मैदानावर राहायचं आहे ही जोडी फार महत्वाची आहे या जोडीवर भरपूर निर्भर आहे हा संघ सुजल मागच्या मॅच मध्ये थोडंसं अडखळला सुजलचं हे वैशिष्ट्य आहे पहिला तो कोसळतो नंतर कारंजासारखा उसळतो असं सुजलचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि म्हणून महाबली खली या नावाने या विभागात हा प्रसिद्ध आहे संदेश पाटीलला चेअरअप करताना त्याचे संपूर्ण समर्थक ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल बॅटची कडा जरूर लागली आणि एक सिंगल जरूर मिळेल सिल्मिडॉनला बॉल राहिलाय सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आल्यानंतर एक वेगळी स्ट्रॅटेजी कारण त्यांना माहिती आहे पहिला फ्रंटलाईन सीमर हा नेहमीच चांगलाच गोलंदाज असतो आणि त्याचसाठी थोडंसं आता वेट अँड वॉच ची भूमिका दोन्ही खेळाडू घेत आहेत नंतर जरूर आक्रमण करतील कारण त्यांना देखील माहिती आहे ससा आणि कासवाच्या रेस मध्ये कासव जिंकला होता स्लो अँड स्टडी विन द रेस यावेळचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक झाली चुकीला माफी नाही पहिला विकेट डाऊन पहिला धक्का दत्तगृह संघाला पहिलं विकेट डाऊन इन नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये विकी मार्गस्थ होत असताना परंतु मागच्या मॅच मध्ये या जोडीने चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली होती जवळजवळ 43 धावांची पार्टनरशिप या दोन्ही जोडीनं बिल्टअप केली होती आता ती जोडी फोडण्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त झाले आणि त्यासाठी तर त्याला पाचारण करण्यात आलं होतं आणि आपल्या स्पर्धेचा नियम आहे एक प्लेयर क्रॉसिंग होणं फार महत्वाचं आहे नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला विकी ओ बैठक फटका मारण्याचा प्रयत्न बॉल निघून गेला बॅटचा फेस पहिला ओपन झालाय आणि इथे मात्र पहा डॉट बॉल आलाय भन्नाट वेग धारण केलाय परंतु फक्त वेगच असून चालत नाही तर तुम्हाला टप्पा देखील अचूक असणं फार गरजेचं आहे गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाजाची संदेशची तर नक्कीच व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी पहिलं षटक अप्रतिम त्याने हाताळलं पहिल्या षटकामध्ये पहिलं चौकार खाल्ल्यानंतर
कमालीचं पुनरागमन केलं. त्यानंतर आलाय 0 म्हणजे डॉट बॉल आलाय, त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात एक विकेट आणि शेवटचा बॉल देखील आला डॉट. सुरुवात मात्र चौकाराने झाली पण तो त्यानंतर मात्र पुनरागमन. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6. इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी. ज्या समीर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे त्याला मात्र पूर्णपणे स्तब्ध केलंय, पूर्णपणे निरंकच करून टाकलं आणि त्यामुळे आमच्या स्कोर कार्डवर देखील आकडे फार जास्त येत नाहीत. ते बरेच आकडे निरंकच आलेले आहेत. स्पर्धेची चर्चा भरपूर दिवसापासून होत होती आणि पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी क्रिकेटचा देव, टेनिस क्रिकेटचा देव अर्थातच गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी देखील एक बाईट दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. पुढच्या वर्षीच्या काळामध्ये या स्पर्धेला कृष्णा लक्ष्मण सातपुते, कृष्णा सर जरूर उपस्थित राहतील. आणि सोबत तुम्ही ओमकार देसाई यांचं देखील बाईट तुम्ही ऐकणार आहात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. आता ताकदीपेक्षा युक्तीवर जास्त भर देण्याचा विचार जरूर दत्तगुरू वडाव संघाने केलेला आहे, कारण एक विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि आता ती जोखीम त्यांना पत्करायची नाही, परंतु स्कोर कार्ड मात्र चालू ठेवायचं आहे. आता समीरला प्रमोट केलं जाईल. समीरकडून आक्रमक हल्ला होईल का आणि दुसरा खेळाडू सेन्सिबल बॅटिंग करेल का, असंच काहीच रणनीती साधारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय. परंतु गोलंदाज क्रमांक 2 सतीश पाटील संघाचा संघनायक आणि त्यांनी जबाबदारी घेतली, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि तो सध्या सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही बॅटल प्रेक्षकांना बघायची आहे. हल्ला बोल मैदानामध्ये होईल का. सतीश पाटील तयार. पुन्हा एकदा या वेळेला लेग साइडला टार्गेट जरूर केलं होतं, परंतु यावेळेला बॅटची कडा लागली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केले गोलंदाजांनी या बॉलला आणि आता सिंगल. प्रेक्षक मोठे फटके पाहण्यासाठी आहेत, त्यांना षटकार पाहायचे, त्यांना चौकार पाहायचे, त्यांना विकेट्स पाहायचे आहेत, त्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण या क्रिकेटच्या वेड्यानं क्रिकेटने आपल्या सगळ्यांना वेड केलेलं आहे. आणि खरं तर तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आवडीचा खेळ, ज्या क्रिकेटने आपल्याला जगायला शिकवलं, या ज्या क्रिकेटने वागायला शिकवलं, तो हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटने गावागावातील खेळाडूंना अगदी तालुका पातळीवर नेलं, तालुका पातळीचे खेळाडू जिल्ह्यावर गेले आणि आता राज्यांमध्ये धुमाकूळ खेळतात. हा क्रिकेट आहे आणि सध्याच्या घडीला क्रिकेटला फार महत्व आलेलं आहे. यावेळी मात्र दांडी गोल. 1 मोर विकेट डाऊन फॉर दत्तगुरू वडाव टीम. दत्तगुरू वडाव टीमचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का, विकी मैदानाच्या बाहेर. जर संघाने खेळाडूने रुपयाचे बक्षीस आहे. 3 बॉल 3 षटकार मारले तर विनीत लक्ष्मण ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दत्तगुरू वडाव संघाला. तीन बॉल मध्ये 3 षटकार मारले तर डब्ल्यू बॉयज यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. आणि संदेशजी म्हात्रे साहेबांची आणखीन एक स्पर्धा येते जी खोपोली नाईट मध्ये तुम्हाला तब्बल 5 लाखांची ती स्पर्धा आहे. आणि मला वाटतं ISPL अफिलिएटेड ती स्पर्धा आहे. आणि ISPL चा देखील आता नियम आहे की तुमच्या ग्रामीण मधूनच आता ते खेळाडू निवडले जाणार आहेत. आणि नुकतंच प्रेसिडेंट कप झाला आणि त्यांनी देखील सांगितलं की ग्रासरूट लेवलचे खेळाडू देखील तुम्हाला या प्रेसिडेंट कप मध्ये पुढे खेळताना पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, बावऱ्यासारखा फिरवला, दे घुमाके क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, डाऊन द फिल्डर. 1 मोर विकेट. आल्या पावल्या माघारी आणखीन एक महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. चला 2 बॉलवर 2 विकेट गेल्यात. हॅट्रिक जर घेतली तर सन्माननीय गजाननजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 3 बॉलवर 3 षटकार जर मारले तर संदेशजी म्हात्रे साहेबांकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 3 बॉल 3 जर षटकार मारले तर टोटल 4000चं पारितोषिक आहे. आणखीन एक विकेट जर घेतली तर कल्पेश म्हात्रे यांच्याकडून
सतीश पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात आहे. ही गावदेवी दीवचं चषक आहे. प्रत्येकाला हे नयनरम्य रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं. ही स्पर्धा अभूतपूर्व आहे आणि या स्पर्धेच्या आपण सर्वजण साक्षीदार आहात. आणि खरं तर लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमच्या प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे आणि म्हणूनच मी विनंती करतोय आपल्या सगळ्यांना, स्टार टेनिस क्रिकेट या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या माणसाचं चॅनल आहे, आपल्या हक्काच्या माणसाचं चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही थोडंसं प्रेम दाखवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉन आहे त्याला हिट करायला विसरू नका. ओहो, यावेळेला मात्र दिशा खराब आहे. पहा, अगदी वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा कमी वेगानं योग्य दिशेला जाणं क्रिकेटमध्ये आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. परंतु सध्या दिशा वारे सध्या फिरलेले आहेत. दत्तगुरु वडाव संघ मागच्या मॅच मध्ये जो आक्रमक दिसला त्याला आता शांत ठेवलंय. इथे मात्र बंटीने बॉलला पाठवून दिले परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन. हॅट्रिक झालेली आहे आणि गजाननजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक सतीश पाटील या गोलंदाजाला दिले जाणार आहे आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक देखील आमच्यापर्यंत आलेले आहेत. हा क्रिकेटचं प्रेम आहे. समीर म्हात्रे या खेळाडूने 2 षटकार मारले तर जगन ठाकूर याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे समीर म्हात्रेसाठी. माफ करा, वाईड बॉल मध्ये तर चाललेले होते आणि त्यामुळे हॅट्रिक नाहीये. ओ, यावेळेला मात्र पुन्हा एकदा पहा, अगदी ओ त्या ठिकाणी अगदी स्टंटमॅन खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाल. त्यांनी बॉलला अडवलंय आणि आता या मॅच जर विचार केला तर या मॅच मध्ये कुठेतरी खांदे थोडेसे झुकलेले पाहायला मिळतात. जे दत्तगुरु वडाव संघाची आहे, जी दहशत मागच्या मॅच मध्ये या खेळाडूंनी दाखवली होती ती आता या मॅच मध्ये दाखवताना कुठेतरी सपशेल अपयशी ठरत असताना, परंतु त्याच्यासाठी महत्वाचं जर त्याच्यामध्ये अडथळा कोण असेल तर गोलंदाज स्वतः कॅप्टनने कॅप्टन नॉक खेळत असताना आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण योगदान. दुसरं षटक ज्यांनी हाताळलं, पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 2 विकेट घेतले, त्यानंतर मधीत 2 वाईड बॉल आले, 1 वाईड बॉल आला पण त्यानंतर पुन्हा एकदा विकेट घेतलंय आणि शेवटच्या बॉलवर 1च धाव. म्हणजे आता दुसरं षटक देखील संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ धावा 4. सतीश पाटीलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. काय अफलातून गोलंदाजी, अगदी आगीचे निखारे टाकावे तशा प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला सतीश पाटील या गोलंदाजांनी केली आणि पहिल्या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. संदेश पाटीलने जे पहिलं षटक टाकलं तोच मोमेंटम घेऊन दुसरं षटक देखील सतीश पाटीलने तशाच पद्धतीने टाकलं. पहिल्यामध्ये आले होते 6, दुसऱ्यामध्ये आले 4, 10 धावा स्कोर कार्डवर. ओ, यावेळी मात्र आणखीन एक विकेट. ज्ञानू आला, ज्ञानू गेला आणि आणखीन विकेट. आणि कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सतीश पाटील यांच्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्यात देखील आलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक. आता सध्या जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर बॅट्समन ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानाच्या बाहेर आल्यात, होम ग्राउंडवर खेळतात. भरपूर सारे प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. हताश निराश होऊन चालणार नाही. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा अखंड सरा वाहत असतो हे देखील सूत्र आपल्याला माहिती आहे. त्यामुळे यश मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मरता क्या न करता प्रयत्न करावे लागेल आणि म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. ओ, पहिला बॉल लेफ्ट केला यावेळेला फेस करत असताना आणि हा बॉल देखील आला डॉट. बॉल सोडून चालणार नाही. सिंगल डबल स्कोर कार्ड हलता ठेवणं फार गरजेचं आहे.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची देखील ताकद तुम्हाला ठेवावी लागते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पहा, बॅटचा फेस नंतर ओपन झाला, थोडंसं बॅकफुटला येण्याचा प्रयत्न करत होते, तत्पूर्वी बॉल निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये तो विसावलाय. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल. मॅच वर पूर्णपणे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. जयभवानी कोपरोली टीमचं विशेष कौतुक करावं लागेल. गोलंदाजांनी आज गोलंदाजाचा तोफखानाच दाखवलाय. आणखीन वन मोर डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. पहा, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. पुनरागमन करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. या मॅच मध्ये घडायचं असेल तर तुम्हाला पडझड होण्याच्या अगोदर ताकदीनं समोर जावं लागेल. ओ, यावेळी मात्र यष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. आणि आता बेल्स ब्लिंक करत आहेत, हेच इशारा देत आहेत गोलंदाज काय पॉवरफुल गोलंदाजी करतोय. अगर आपके इरादे मजबूर हो और हौसलों में ताकत हो तो 3 का भी तलवार बन जाती है. आज ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, काबिले तारीफ गोलंदाजी आहे. पहिला गोलंदाज 6 धावा खर्च केला, दुसरा गोलंदाज 4 धावा खर्च केला, त्याच्यामध्ये त्यांनी 3 विकेट गेल्या. आता पडझड सुरू झाली आणि घर फिरले की घराचे वासही फिरले जातात असं म्हणतात ना, सध्याच्या घडीला तीच अवस्था वडाव संघाची झालेली आहे. आणि आज आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर प्रेक्षक निराश आहे, प्रेक्षक हताश आहेत. विरानी मर्याई भाल या दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विरानी वर्सेस मर्याई भाल यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेक झाल्यावर लगेच टॉस साठी यायचं आहे. मर्याई भाल वर्सेस विरानी. ओ, यावेळी मात्र हा देखील बॉल आलाय. डॉट म्हणजे आजच्या दिवसातील गावदेवी चषक 2026च्या पहिल्या रजनीमधला आजचं पहिलं मेडन ओव्हर टाकली गोलंदाज मयूर ठाकूरने. मयूरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाबा जिंकलस, सगळ्यांचं मन जिंकलस. जो विश्वास तुझ्यावर ठेवलाय त्या विश्वासाला सार्थ कामगिरी आज करत असताना मयूर ठाकूरने जो स्पेल टाकलाय, अक्षरशः गोलंदाजांना थक्क करून ठेवणारी ही गोलंदाजी, बॅट्समनला थक्क करून ठेवणारी गोलंदाजी आज आपण पाहतोय मयूर ठाकूरची. म्हणजे पहा, जो ग्राफ होता, जो पहिल्या ओव्हरला 6, दुसऱ्या ओव्हरला 4, तिसऱ्या ओव्हर 0, म्हणजे जो ग्राफ होता तो खाली खाली आलाय. आणि जरूर आम्ही कौतुक करू, कारण स्पर्धा म्हटली की बऱ्याच जणांचे हातभार लागलेले असतात. आणि आजच्या स्पर्धेसाठी जे बॉल आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते नितीन दत्तात्रेय म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हे बॉल आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीजचा जो फ्रीज आहे तो अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. समीर अजून मैदानावर आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे अपयश. ओ, यावेळी मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, स्ट्रेट बॉल चाललाय, वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. इनटू द गॅप, गॅप शोधून काढली समीरचं. जबाबदारी होती आणि ती जबाबदारी सातत्याने त्यांनी पूर्ण केलेली आहे आपल्या टीम साठी. ओ, यावेळी मात्र सरळ पट्ट्याने मारलाय, बॉल चाललाय व्ही शेप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा फंबल झाला, बघता बघता बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 1 मोर 4 रन. अगदी एखाद्या पडझड झालेल्या झाडाला पालवी फुटावी तसे आता अंकुर फुटायला लागलेत वडाव टीमच्या गटामध्ये. पण थोडासा उशीर झालाय, परंतु तरी देखील एकाकी झुंज समीर मात्रेची चालूच आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये जो जो खेळाडू गेला तो मैदानाच्या बाहेर अगदी गोल्डन डकचा शिकार होऊन आलाय, परंतु समीर एकटा लढतोय. मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, बॉलने रेस जिंकली, क्षेत्ररक्षक मागे आणि तिसरा चौकार समीरच्या बॅट मधून आलाय. मेहनत के आग में जो तपते हैं, इतिहास के पन्नों में वही लोग चमकते हैं, हे समीरने आता दाखवून दिलंय आणि त्याने ठोकलाय चौकार.
22वा स्कोर कार्डवर लागल्या 3 बॉल मध्ये 3 चौकार आलेत आणि तदनंतर 12 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये जमा केलेलं आहे. शेवटचं षटक हाताळत असताना साहिल पाटीलवर विराणी संघाचा कर्णधार या आपण साहिल पाटीलवर हल्ला बॉल केलाय. ओ यावेळी मात्र कमबॅक करेल का? हो पुन्हा एकदा मिस फील्ड होत आहे, परंतु समीरने स्वतःवरच विश्वास दाखवलाय. त्याला माहिती आहे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आणि आता स्वतःवर आत्मविश्वास दाखवला. स्वतःच्या मनगटावर ताकदीवर त्याने विश्वास ठेवलाय. हाथों की लकीरों पर विश्वास मत करना क्योंकि लकीरें उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर चमत्कारापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. क्रिकेट में जो चमत्कार करते लोग उसी को नमस्कार करते. समीरच्या बॅट मधून हल्ला बॉल भीमटोला बॉल सीमारेषा बाहेर. 6 धावा षटकार. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक हे सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर मात्रे सांगतोय. तो आलाय, त्याने थांबला आणि त्याने मॅचची रंगत वाढवली. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं काही. असं सध्या मैदानावर चित्र. समीर हल्ला बॉल करतोय. आणखीन एक फटका, परंतु डिस्टन्स किती कव्हर करे, एलिमिनेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली डाऊन द फिल्डर. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. समीर आउट. वर्सेस मर्यादी भाल ती थोडी थांबवण्यात येत आहे. जर दुसरे 2 संघ असतील कुलदैवत कलवे वर्सेस गावदेवी वरेडी हे जर 2 संघ उपस्थित असतील तर त्याच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर विराणी संघाचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. चला थँक्यू सो मच. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा 27 धावा. 28 धावांचं टार्गेट. इथून 28 झालेलं 29 धावांचं टार्गेट आता सेट करायचं आहे. टार्गेट चेस करायचं आहे ते जय भवानी कोपरोली संघाला. मागच्या मॅच मध्ये कोपरोली संघाने स्वतःवर जो आत्मविश्वास दाखवला होता आणि मी म्हणेन सगळ्याच खेळाडूंनी आपली एक महत्त्वपूर्ण योगदान या टीमसाठी दिले होते. ॲज अ गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक तिहेरी कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता या मॅच मध्ये परंतु वढाव संघाचा परमेश जर विचार केला तर त्या संघामध्ये देखील गोलंदाजीचा तोफखाना असलेला हा संघ आहे. त्यामुळे ही बॅटल एवढी वाटते तेवढी सोपी नाही. ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांसाठी अजून ही पर्वणीच असेल. चला बघूया 29 धावांचं टार्गेट कशा पद्धतीनं चेस होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. खरं तर या विभागामध्ये भरपूर स्पर्धा ज्यांच्या सुमधुर आवाजातून सातत्याने संपन्न होत असतात. परमेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया. तत्पूर्वी संदेश मात्रे, सुदर्शन मात्रे, त्यांची एंटायर संपूर्ण टीम यांचं कौतुक करूया. कौतुक आम्ही प्रेक्षकांचं देखील करू, कारण आपण मोठ्या संख्येने आलात. आपण आहात म्हणून ही स्पर्धा आहे, आपण आहात म्हणून हे आयोजन आहे आणि आपण आहात म्हणून या रजनी स्पर्धेला एक वेगळी रंगत आहे. मायबाप प्रेक्षक तुमचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि हे विसरू नका, एखादी जर आईवा कॅच घेतली तर पैठणी आपल्याला मिळणार आहे. संदेशजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्याचा आता पहिला विनर कोण ठरतोय हेच आम्हाला पाहायचं आहे. ओव्हर टू परमेश पाटील. धन्यवाद. वरेडी संघाला आमची विनंती असेल, आपण मुख्य अतिथी मंचकाच्या पाठीमागे सर्वांनी यायचं. सर्व खेळाडूंना, वरेडीच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल. आपला कॅप्टन त्या ठिकाणी आपली वाट पाहतोय. त्याचबरोबरीने कुलदैवत कलवे संघाचा कर्णधार आपण मुख्य अतिथी मंचकाच्या सोबत समोर यायचा आहे. आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. कुलदैवत कलवे टीम कॅप्टन प्लीज. आणि वरेडी संघाचा कर्णधार. चला आपण या लवकरात लवकर, थोडी घाई करा. कलवे आणि वरेडी
येस, थँक्यू. दत्ता सरांचा आवाज खरं तर आपण ऐकलाय पहिल्या इनिंग मध्ये. विजयासाठी टार्गेट सेट केलं 29 धावसंख्येचं लक्ष्य. जय भवानी कोपुरोली आणि त्यांच्या विरोधात श्रेयश 11 दत्तगुरु वढाव अशी लढत मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील आजच्या रात्रीतील हा पहिला सामना. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सुजल म्हात्रेला आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती रन्स आले, एक सिंगल. आशिष आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. खोलात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू जरूर आपण पाहिला आणि तिकडे मिसफिल्ड जरूर पाहायला मिळेल. रन्स आली, एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 2 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल जरूर निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं लोक स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. कॅच चा चान्स त्या ठिकाणी होता आणि विकेट मिळाली. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज आशिष बॅक टू द पॅव्हलियन. चल, गावदेवी वरेडी संघाचा कॅप्टन आहे आणि सोबतच कुलदैवत कळवे संघाचा कॅप्टन आहे. दोन्ही कॅप्टन्स मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. मॅच अगदी महत्वपूर्ण चालू आहे. पहिला विकेट डाऊन झालाय. लो स्कोरिंग मॅच, परंतु हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये ही रंगत चालू आहे. परंतु तोपर्यंत मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. एकीकडे गावदेवी वरेडी संघ आहे आणि एकीकडे कळवे संघ आहे. हेड इज अ कॉल आणि येस हेड. गावदेवी वरेडी संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय फक्त सांगायचा आहे. पेंडिंग असेल. ओव्हर टू परमेश पाटील. नेक्स्ट बॉल वरती चौकार जरूर मिळेल टीम जय भवानी कोपरोली टीमला. थँक्यू सो मच. कलवे आणि वरेडी टीमचं आपण विशेष कौतुक करूया आणि त्यासोबत मर्याई भाल टीमचं देखील या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. पण वीराणी टीमचा थोडा एक छोटासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खरं तर तो सामना आपण थोडा डिले केलाय. चौकार जरूर आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 आपण जरूर पाहतो. बैठक मारण्याचा प्रयत्न आणि लाऊडली अपील खरं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. दोन्ही पंच या ठिकाणी एकत्रित जरूर येतील. खरं तर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिला. रनचा जर का आपण विचार केला तर 6 ऑन द बोर्ड. 6 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय आणि पंचांचा निर्णय आलाय फलंदाज बाद. काहीच दिवसांपूर्वी पेन तालुक्यातील सर्वाधिक मोठी यात्रा आपण पाहिली वाशी नगरीमध्ये. वर्सोई ची खरं तर ती यात्रा आणि सर्वाधिक खरं तर या यात्रेमध्ये लोकांची उपस्थिती आपण अलोट गर्दी पाहिली आणि ह्या स्पर्धेमध्ये वाशी गावातील 2 संघ खरं तर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दोन्ही टीम्सला आपण खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पेन तालुक्यातील एकमेव असं गाव की ज्या गावामध्ये कबड्डी, बॉक्स क्रिकेट आणि ओरम क्रिकेट हे तिन्ही क्रिकेट सध्या फॉर्म मध्ये आहेत. खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की आमचे मित्र विशाल म्हात्रे आणि कृष्णा ही A1 जोडी आणि त्याच बरोबरीने काही दिवसांपूर्वीच कबड्डी मध्ये जो कारनामा वाशी गावाने केलाय तुम्ही आम्ही सर्वांनी जो पाहिलाय आणि गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये ओरम क्रिकेट मध्ये वाशीचा संघ खरं तर पारितोषिक मिळवणारा संघ राहिलाय. सो तिन्ही फॉर्मॅट मध्ये कबड्डी,
अंडरआर्म बॉक्स आणि त्याच बरोबरीने ओरम क्रिकेटमध्ये सध्या वाशी गावाचं नाव गाजताना आपण ऐकतोय. नेक्स्ट बॉल, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, द शॉट ऑफ द नाईट, द शॉट ऑफ द टुर्नामेंट. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये चेंडूला लॉफ करत असताना पाठवलाय सीमा पार, ठोकलाय हा षटकार. आमचे परम मित्र जानू कोहली यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. वरेडी टीमचे सुपर फास्ट गोलंदाज, महाराष्ट्र हँडिकॅप संघाचे कॅप्टन जानू कोहली यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि मी त्यांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती यावं प्लीज जानू. नेक्स्ट बॉल, कॅच ड्रॉप. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. खरं तर हे सूत्र आहे क्रिकेट मधलं. कॅच ड्रॉप होत असताना जरूर आपण पाहिला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 14. जानू कोहली यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं प्लीज. आमच्या एका छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. जानू कोहली. रन्स आपण पाहतोय 14. 16 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. मरेई भालचे सागर वर्तक यांना देखील आमची विनंती आहे की आपण देखील स्टेज सोबत संपर्क साधायचा प्लीज. आयोजक आपली वाट पाहत आहेत. सेकंड ओव्हर साठी समीर म्हात्रे. हो, नेक्स्ट बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. लॉफ करत असताना दिवगावच्या एंड कडे चेंडूला पाठवलाय स्लॉट मध्ये. बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये चेंडू डिपॉझिट झालाय. सिक्सर. येस, थँक्यू. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये देखील खर तर धावांचा अक्षरशः पाऊस आपण पाहिला. भन्नाट फॉर्म मध्ये जय भवानी कोपरोली टीम जबरदस्त बॅटिंग करत असताना खर तर त्यांना आपण पाहतोय. हो, धीम्या गतीने समोरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आले. एक सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतो 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. विजयासाठी आता रन्स करायचे आहेत 8. 14 चेंडू आणि 8चं समीकरण. 1 साइडेड मॅच. गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी कोपरुल टीमची आपण पाहिल्या. व धीम्या गतीने पुन्हा एकदा व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी. फिंगर रोल्स केले, गती काढून घेतली चेंडू मधली आणि तदनंतर रन्स आल्या 1. निखिल साठी करतर पारितोषिक आले सिक्सर साठी. निखिल कडून आलेले आहेत कुणाल साठी खरतर सिक्सर साठी पारितोषिक आले 200 रुपयाचं कॅश प्राइस. नेक्स्ट बॉल, षटक सुरू आहे दुसरं. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न कमिट झाले होते आणि तिथनं तर डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना स्वीट टायमिंग षटकार. स्कोर इज लेवल. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. आज कुणाल बरसला. 3 षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आपण पाहतोय. वैयक्तिक 22 धावांची इनिंग साकारत असताना कुणालला जरूर आपण पाहतोय. आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करू जानू कोहली, आमचे वरेडीचे खेळाडू आहेत. महाराष्ट्र हँडिकॅप क्रिकेट संघाचे कॅप्टन. उत्तराखंड येथे खरं तर ज्यांनी कॅप्टन्सी केली होती. खरं तर पेन तालुक्यातील आणखीन एक गुणवान खेळाडू निखिल पाटील यांच्याकडून ह्या सिक्सर साठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आले. जरूर संपूर्ण पेन तालुका असेल किंवा रायगडासाठी खरं तर सर्वाधिक अभिमानाची ही गोष्ट आहे की ज्याप्रमाणे नेहमी आपण सुशांतचं नाव घेतो
त्याचप्रमाणे खर तर जानू कोहली, आशीर्वाद ठाकूर ज्याची ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये निवड झाले, असे खेळाडू खर तर ज्यांची आवर्जून नामोल्लेख केला जाईल. एका धावेची आवश्यकता असेल. स्कोर इज लेवल आणि कमालीचा सामना पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. कोपरी टीम कडून धावांचा पाठलाग करत असताना वन साइडेड मॅच खर तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, एका धावेची आवश्यकता होती आणि ती सिंगल रन्स या ठिकाणी मिळाली. वेल प्लेड जय भवानी कोपरोली. हार्ड लक. घरच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये देखील पराभव मात्र आता मिळालाय श्रेयश 11 दत्तगुरु वडाव टीमला. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट कुणाल ठरलाय या मॅचचा हिरो आणि 400 रुपयाचं कॅश प्राइज देखील या खेळाडूला दिलं जाईल. गतवर्षी याच मैदानावरती नाईट फॉर्मॅट मध्ये पारितोषिक मिळवणारा हा संघ जय भवानी कोपरोली टीमला जरूर आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द मॅच कुणाल.